आमचे उमेदवार पुढे प्रचार करत होते. आम्ही जिल्ह्यामध्ये तर उदय शेट्टी आणि आम्ही तर काय झालं, मी फक्त तिथे जात होतो तर त्याने माझी अक्षरशः गाडी थांबवली. मी त्याला सांगते बा गाडी कशा थांबवली, गाडी थांबवल्यानंतर एक मिनिट गाडी थांबवली माझी आणि ते आमचे उमेदवार पुढे होते. मी त्याला बोललो काय झालं, तर ते आपला जो जेम्स ऑफ मीरा भाईंदरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जे मी भाषण केलं. आणि भाषण हा अधिकार मला लोकशाहीने दिलेला आहे, कारण की आता निवडणूक लागली तर भाषणात ठोकणार ना, काय ठोकणार का, आम्ही मारामारी करणार. तर आम्ही भाषण दिलं. माझं म्हणणं होतं की त्याला मी बोलतो तू भाषणाचं उत्तर भाषणात दे. तो बोलतो माझे साहेब, पण तुझे साहेब आहे म्हणून काय झालं, माझे विरोधी आहेत ना ते. आज आमची लढाई त्यांच्याबरोबर आहे, तर आम्ही त्यांना बोलणारच ना, यांच्यावर टीका टिप्पणी करणारच ना. तर आमचं तेच म्हणणं होतं. पण त्यांनी काय केलं, तो एकटाच आलेला, मला बाकी कोणावर काय बोलायचं नाही. तो आला, त्याच्यामुळे ते बाकीचे लोक प्रोवोक झाले. माझं असं म्हणत होतं की प्रोवोक नाही झालं पाहिजे, त्याने प्रोवोक केल्यामुळे ते सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मला आमच्यावर काय कुठला अटॅक करायचा प्रयत्न केला, पण मी तिथे दटून राहिलो, कारण की मला माहीत होतं तिथून जर मी निघालो घाबरून तर हे जे आमच्या कुठल्या पक्षाचे मोरल तुटेल, म्हणून मी तिथेच थांबलो. बोललो ठीक आहे, मी त्याला समजत होतो पण तो समजायच्या पलीकडे गेला. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी माझी चारी बाजूने गाडी आलेली, पुण्या कुठल्या गाडीचं नुकसान केलं नाही, कारण मी तिथे थांबलो. मग तिथून पोलिसांना कोण केला, पोलीस तिथे आले. पोलीस आल्यानंतर मग पोलीस बोलले तुम्ही तिकडेच आला. मग पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनला आले. आतमध्ये आल्यानंतर त्यांचे वरिष्ठांची आमच्या चर्चा झाली. मला त्यांच्या कुठला गुन्हा दाखल होता, त्यांच्या चर्चेनंतर त्यांच्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केली की हा प्रकार नाही झाला पाहिजे होता. तर म्हटलं ठीक आहे, कारण मला पण काय, आम्हाला पण प्रचारात करायचं, कारण आम्ही जिंकणारा पक्ष आहे. जिंकणारा पक्षाला यात वेळ वाया घालायचा नसतो. त्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की जेम्स ऑफ मीरा भाईंदर तुम्ही जर भाषण बघितलं, त्यात मी कुठलीही अशी गोष्ट बोललो नाही की जी कुठल्याही चुकीच्या प्रकारची गोष्ट होती. त्यामुळे तुम्ही जरी तो व्हिडिओ बघून घ्या पूर्ण, तर तो जो बोलतो की लायकी हा शब्द मी काढलाच नव्हता. माझं सिंपल भाषण होतं की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे मीरा भाईंदरमध्ये, आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असल्यामुळे आमचा हक्क इकडे आहे. तर त्या गोष्टी महायुतीच्या ज्या गोष्टी होत्या त्या फक्त मी सांगितले की तुम्ही तो आम्हाला हक्क दिला पाहिजे. माझं काय चुकलं, मी भाषण ठोकावं नाही काय, लोकशाहीत मला अधिकार नाही का. आणि मी त्याला ते सारखं सांगतो की तू भाषण घे, तुमची सभा लावा, तुम्ही अनिल ताटेबद्दल बोला, महेंद्र मेहता साहेब बोला, पुन्हा बोला त्याच्यावर बोला ना. पण तुम्ही अशी गाडी थांबून काय करणार, ही कुठली पद्धत आहे, ही गाडी थांबवणं चुकीचं आहे. आणि त्यामुळे आमचा पक्ष आता तर एकत्र झालेला आहे. आणि पक्षाला सगळ्यांना तेच सांगेल आमच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही घाबरू नका, सगळीकडे प्रचार करा, कोणीही काही करू शकत नाही. लोकशाहीने आपला मोठा अधिकार दिला प्रचार करायचा, आणि आपण सर्वांनी प्रचार केला पाहिजे. आणि ही पद्धत जी आज झाली ही एकदम चुकीची आहे. आज पण आमची लोक तिथे प्रचार करतात, असं नाही मी घाबरून. आमचे चारही उमेदवार तिकडे, मी त्यांना म्हणून तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, कारण हा प्रकार डिस्टर्ब होण्याचा आहे. आमचे चारही उमेदवार अजून गावठणमध्ये आणि ते चांगल्या प्रकारे प्रचार करतात. आणि आम्हाला उत्स्फूर्त पण लोकांचा एकदम चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत भाजपाला. आणि आम्हाला माहिती आहे की लोक आमच्या बाजूने, कारण की आम्ही कुठल्या गोष्टीला घाबरत, आम्ही कुठली चुकी करत नाही. पण आमच्यावर कोण अंगावर तर आम्ही त्याला अंगावर नाही तर शिंगाव घेणारच. माझा बोलायचं एकच म्हणणं आहे, तुम्ही काय विचार करता, तुम्ही कोणाच्या बद्दल बोलते, तुम्ही एवढे मोठे नेते नाही झाले. आज सरनाईक साहेबांच्या बद्दल बोलायच्या आधी विचार केला पाहिजे काय बोलते कोणाच्या बद्दल. थोडीच गोष्ट झाली, आता त्यांना काय असं त्यांना वाटलंय की लोक त्यांना तिकडनं हाकलतायत, तर कुठेतरी आम्हाला टार्गेट करायचं. अरे आम्ही आमच्या योग्य वेळ आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यांच्या प्रचार जाताना मग त्यांनी योग्य गोष्टी करायची ना आमच्याबद्दल. अरे वेगळी त्यांनीच बोललं, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याशी सॉरी बोललं, या विषयावर झालं, बाकी काहीच गोष्टी नाही.